होतं असं आणि खाल्ल्यानंतर पोटात आवाज येणारा निराळा. संध्याकाळी मला बाबा बाबा चला बाजारात जाऊया म्हणून मला काय कधी कधी पिझ्झा खायला घालती, मला कधी कधी बर्गर खायला घालती, नंतर मला कधी कधी शेवपुरी पोंभरे गावातील वानरमारी वसाहतीत आपण भेट द्यायसाठी आलेलो आहे. ही वसाहत काळजोडे गावापासून साधारण 7 ते 8 किलोमीटर रस्त्यातून आल्यानंतर ही वसाहत आहे आणि अतिशय दुर्गम अशा आणि कठीण भागात ही लोक राहतात, डोंगराळ भागात राहतात. इथं कुठल्याही प्रकारच्या सोयी नाही आहेत, इथे यायला रस्ता नाही. इथे जर यायचं झालं तर मुख्य रस्त्यापासून 7 ते 8 किलोमीटर चालत यावं लागतं. या लोकांना कुठलीही कुठल्याही वस्तूची इथं सोय नाही आहे. साधं काळीपिटी जरी घ्यायला लागली तरी ह्या लोकांना 7 ते 8 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि पोंभरे गावाजवळ एक पोंभरे धरण आहे, डॅम आहे. तो डॅम अतिशय सुंदर असून परिसर अक्षरशः म्हणजे नैनितालला आल्यासारखं आम्हाला वाटलं तिथं गेल्यानंतर. आणि अशा ह्या तलावाच्या पलीकडे ही लोक राहतात. दुर्गम भागामध्ये अतिशय अवघड अशा परिस्थितीत ही मुलं राहत आहेत. तर त्यांना आपण विचारूया, तुम्ही इथे किती वर्षापासून आहे? तुम्हाला ह्या गावामध्ये जमीन वगैरे तुमच्या मालकीची आहे का? कोणी सरकारी जमीन आहे. रेशन कार्ड आहे का तुमच्याला? मिळते, जाणं मिळते. आणि लाईटची काय सोय आहे? लाईट काय चंद्रावरची दिली, सोलरची दिली. बरं, तुम्हाला इथं कोण निवडणुकीला उभारणारी लोक काय येतात ते चौकशी करायला वगैरे? नाही, इकडे कोण येत नाही. किंवा तुमची काय तुम्हाला इथे काय सोयी आहेत काय? तुम्हाला काय सरकारी काय सरकारी मदत काय मिळते काय? सरकारी आता घरात
तुमच्या नावावर अजून घर झाले नाही? सगळी सरकारी जमीन आहे. सरकारी जमीन आहे. बरं, इथं तुम्हाला उत्पन्नाचं साधन काय? उत्पन्नाचं साधनाचं काहीच नाही. हातभात करायचा आणि पोटासाठी हे तेवढंच करायचं. कोणाची जमीन करता येते? सरकारी ही सरकारीच जमीन. पण त्याचं तुम्हाला कोण विचारायला येत नाही इथं? नाही नाही नाही. नाही. याचं उत्पन्न किती होतं वर्षाचं साधारण? पण कुठलं आता अंदाज चार पोती भात होतं, दोन म्हणून नाचणं होतं. कशावर चालतंय? चालतं मी ते येतं राशन कार्डावर चालतंय आणि रोजगार आहो कुठं ऊस भाग लागला. रोज मिळतंय का? रोज मिळतंय? एका दिवशी रोजगार नाही मिळाली तर मग घरात बसून राहायला पाहिजे. रोजगारात किती पैसे मिळतात? रोजगारात किती? 100 रुपये देते. 100 रुपये आणि दुपारची भाकरी देते. आणि भाकरी. आणि तुम्ही स्वयंपाक कशावर करता? बाकी काय तुम्हाला सोय काय नाही? नाही नाही मग ह्याच्या आधी तुम्ही अजून रस्त्याची सोय नाही. वानरमारी होता म्हणजे तुम्ही काय करता त्या वानरमारी? म्हणजे तुम्हाला नाव कसं पडलं? इकडे कसं आहे वानरमारी म्हणून बोलतात म्हणून नाव पडलं. पण आता वानरमारी आता म्हणतो आता कातकरी आणि तुम्ही मत टाकायला जाते मत टाकायला मत द्यायला मत टाकायला जातो. तेव्हा कोण बोलवायला येते का तुम्हाला? पण इथं येते. आमचं आम्ही जातो. त्यांना निरोप देतो. आधार कार्ड काढली काय? आधार कार्ड काढले. काढले सगळं काढले. तयार सगळं आहे. आणि मुलं शिक्षणाचं काय करताय मुलांच्या? कालवड्या जाते. आता ही दुपार बस चिखलात जायला लागतं. पावसात कसं जातात मग ती? मग ते चिखलात नाही जाय ना. इकडे इकडे तुझं जरा नाव सांग. पाणी नाव सांग. कितवीला आहेस? पहिलीला आहे. कितवीला आहेस? नाव सांग की नाव. ही आमची ऐश्वर्या. नाव सांग तुझं. लाज नको बाय. नाव सांग. देवी चकमा. नाव सांग, नाव सांग. तू कितवीला आहेस? कितवीला आहेस तू? सांग. 7वीला येते. काय काय येते तुला? वाचायला येते? लिहायला वाचायला येते? गणित येतं? शिकवतात चांगलं काय? आता पुढे शिकणार की नाही? कितवीपर्यंत? लवकर लग्न करणार काय? 18 वर्षाच्यात लग्न करू नका. नाही. आणि जेवढं पुढे शिकवलं तर शिकणार. शाळा कुठली? सोबत कोण असते का नाही? सोबत असतं पोरगा जाते. मुलं शिकलेत काय? शिकले. तुम्ही शिकणार रे कितवीपर्यंत? 7वीला. या इकडं. तिकडे दोन जण यायला तुम्ही रात यायचं नाव सांग. नाव सांग की. हे दोघं 7वीला काजवलं जाते. पूर्ण नाव सांग. इकडे इथे ये. हा सांग की नाव सांग. सुनील काय आडनाव काय? सुनील तो का आमचा पाहुणाच आहे पवार. हा? तुम्ही कितवीला आता? पुढे शिकणार काय? खरं कितवीपर्यंत शिकणार? हा आणि मग नंतर काय करणार मग तुम्ही? होय रे. शिक्षण झाल्यावर काय करणार? नोकरी करणार का? इथंच यांच्या बरोबरच राहणार मदत करायला? हा? काय शिक्षण पुढे समजा नको. शाळेत मिळतात काय? कोण देत सिटीमध्ये जाणार का नाही जाणार? समजा कोल्हापुरात तुम्हाला कोणी जरी बोलून जाऊ शकते का? होय. कोण कामाला कोणी घरी बोलवलं एखाद्या मुलाला आणि शिक्षण त्याला दिलं तर द्यायला तुम्ही तुम्ही याल काय? म्हणजे आता शहरातल्या लोकांना काही लोकांची इच्छा आहे की ह्या मुलांना शिकवावं. मग तुम्हाला जर ह्या काही शहरातल्या लोकांनी म्हटलं ही मुलं आमच्याजवळ ठेवा शिकायला तर तुम्ही ठेवाल काय? मुलगा ठेवणार काय? मुलगा किंवा मुलगी कोल्हापुरात? कारण त्याचं सगळं शिक्षण मोठं आहे. त्याला करणार, नोकरी लावून देणार कॉलेज घेतलं तर. असं सुद्धा काय काय लोक आहेत. शिक्षण तरी कम्प्लीट होणार आणि वरनं काही पैसे पण मिळतील. असं काय नाही काय काय लोकांना माणसांची गरज असते. फुकट कोण काम करून येणार नाही. तुम्हाला ते शिकवणार. वयस्कर लोक असतात तर तुमची तयारी आहे काय यायची शहरात? ती नाही येणार. नाही येणार ना.